नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फिनिटी फॉन्ट घेऊन आलेलो आहे. तुम्हाला मागच्या आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला मी इन्फिनिटी 36 हे फॉन्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इन्फिनिटी 41, इन्फिनिटी 42 हे तुम्हाला मी फॉन्ट दिलेले आहेत. तर त्याच प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक नवीन फॉन्ट देणार आहे, तो म्हणजे इन्फिनिटी 43 नंबरचा. आता हा फॉन्ट कशा प्रकारे काय आहे हे तुम्हाला इथे दाखवतो मी. इथे बॅकग्राऊंड घेतलेले आपलं, आणि आता इथे तुम्हाला टेक्स्ट टायपिंग वगैरे यात काय काय गोष्टी आहेत ह्या संपूर्ण तुम्हाला दाखवतो. तर आता पुसेगावचं मैदान येते, आणि त्या मैदानाच्या अनुषंगाने आपण एक कॅलिग्राफी पुसेगावच्या मैदानाच्या नावाने आपण करू, आणि ती नक्कीच व्हायरल देखील होईल या हिशोबाने आपण बनवू. तर हे आपण पुसेगाव हे असं टेक्स्ट टाईप करून घेतले. आता या फॉन्टमध्ये काय काय गोष्टी आहेत हे संपूर्ण तुम्हाला दाखवतो. आता तुमच्या फोटोशॉपमध्ये जर हा ग्लॅप्स नावाचा हा ऑप्शन आहे, हा ऑप्शन जर इनेबल असेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट टायपिंग वगैरे करायला सोपं पडेल. डिसेबल असेल तर इथे विंडोजला जावा आणि ग्लॅप्स हा ऑप्शन एनेबल करून तुम्हाला हा ऑप्शन भेटतो. आणि याच्यात हे संपूर्ण टेक्स्टमध्ये हे जे आपले मल्टिपल त्याला काना, मात्रा, उकार, जे स्टाईल मध्ये जे हे आपलं टेक्स्ट राहतं त्या गोष्टी संपूर्ण याच्यात दिलेल्या राहतात. तर त्यामुळं हा ग्लॅप्स ऑप्शन नक्कीच तुमचा प्रत्येकाचा अनेबल असावा. आता आपण इकडं आपलं जे पुसेगावचं टेक्स्ट होतं, आपण ते टेक्स्ट थोडंसं स्टायलिश वगैरे करण्याचा प्रयत्न करू. जसं मला योग्य वाटतंय त्या पद्धतीनं इथं पुसेगावचं टेक्स्ट आपण टाईप करून घेऊ. आता हे अशा प्रकारे मी टाईप करतोय. बऱ्यापैकी आपल्याला टायपिंग वगैरे जमतं, त्यामुळे आपण डायरेक्ट टायपिंग करतो. पण तुम्हाला जर जमत नसेल अजून तर तुम्ही हे अशा प्रकारे तुम्ही टायपिंग करू शकताय, आणि तुम्ही अशा प्रकारची कॅलिग्राफी डायरेक्टली तुम्ही बनवू शकता. कोणत्याही गोष्टीचा आपल्याला गरज लागणार नाही. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने हे कॅलिग्राफी आपल्याला बनवा येते. त्यामुळं आपला वेळ पण वाचतो. एकदम क्वालिटी अशी कॅलिग्राफी पण तयार होते. आता हे आपण थोडक्यात आपलं पुसेगावचं नावाचं आपण कॅलिग्राफी टेक्स्ट हे आपण बनवलेलं आहे. आता हे जस्ट तुमच्या समोर लाईव्ह बनवलेलं आहे, आणि मी जे तुम्हाला थंबनेलला पाहायला मिळते ते देखील हे टेक्स्ट मी बनवलेले आहे. आता हे लाईव्ह बनवलेले टेक्स्ट आणि हे मी आधी बनवलेले टेक्स्ट यामधलं तुम्हाला कुठलं आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या फॉन्ट साठी जो लागणारा पासवर्ड आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओत बघायला भेटला असेल, भेटेल. 100% या व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. फाईल ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. तिथे तुम्ही पासवर्ड टाकून आपली फाईल एक्सट्रॅक्ट करून घ्या, आणि हा फॉन्ट तुम्ही नक्कीच यूज करू शकताय तुमच्या मोबाईलमध्ये देखील, आणि आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये देखील. तुम्ही फोटोशॉपच नाही, पी सीवरती तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये हा फॉन्ट तुम्ही यूज करू शकता. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये
त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. टाटा बाय बाय.